लहानपणापासून आपण आदर्श हा शब्द ऐकलेला असतो नाही का. म्हणजे शाळेत असताना आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थिनी, आणि प्रत्येक क्षेत्रात जसे जसे आपण पुढे जात जातो तसा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी आदर्श असतो आणि त्या आदर्शाकडे पाहून आपली वाटचाल पुढे चालू असते. आणि परिणिता पुरस्कारामध्ये आज आपण एक असा पुरस्कार जाहीर करणार आहोत ज्याचं नावच आहे परिणिता फाउंडेशनचा आदर्श परिणिता पुरस्कार. आणि तो जातोय, त्याचं खरं तर मीच नाव डिक्लेअर करते कारण मला त्यांच्याबद्दल आणखी थोडंसं बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये खरं तर आयुर्वेद हे अगदी आपल्या आजीपासून चालत आलेलं असतं, पण गेल्या काही वर्षामध्ये कुठेतरी असं झालं की आपण त्याच्यापासून दुरावत गेलो. किंवा असंही म्हटलं जातं की आयुर्वेदाचे ते काढे किंवा बऱ्याच त्याच्या ज्या प्रोसिजर्स असतात की त्याचा कुठेतरी आपल्याला कंटाळा येतो किंवा धकाधकीच्या आयुष्यात ते बऱ्याचदा शक्यही होत नाही. तर ह्या सगळ्यांवर एक तोडगा म्हणजे काही जर गोळ्या असतील तर त्या आपण पटकन घेऊ शकतो. आणि अशा गोळ्यांचं संशोधन करून अनेक वर्ष ज्यांनी संशोधन केलेलं आहे आणि फक्त संशोधन करून त्या थांबल्या नाहीत तर त्या संशोधनाला त्यांनी पुढची पायरी दिलेली आहे, ती जोड दिलेली आहे म्हणजे उद्योगाची. ज्या क्षेत्रात खरं तर संशोधन आणि उद्योग या क्षेत्रात अजूनही जर आपण प्रमाण बघितलं तर स्त्रियांचं कमी आहे, अशा क्षेत्रात आज एक स्त्री अनेक वर्षांपासून अशी घट्ट पाय रोवून उभी आहे जिचा आम्हाला खरंच आदर्श आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया डॉक्टर मेधा मेहेंदळे यांचं. देश विदेशातले अनेक पुरस्कार आज त्यांच्या नावे आहेत आणि त्यांच्या मुलींनाही आज मी इथे त्यांच्याबरोबर आमंत्रित करते. डॉक्टर मानसी आणि डॉक्टर रुचा ह्या दोघीही त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना साथ देत असतात आणि त्यांच्याबरोबर काम करत असतात. त्यांनी जो एक मोठा डोलारा उभा केलेला आहे त्या डोलाऱ्याची ही पुढची पिढी त्या डोलाऱ्याला सांभाळतीये आणि पुढे देखील नेतीये. डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी अनेक आयुर्वेदिक उत्पादनं, आयुर्वेदिक गोळ्या या अतिशय सोप्या पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आज त्यांची उत्पादनं ही महाराष्ट्रातच नाही, केवळ देशातच नाही तर जगभरात पोहोचलेली आहेत. तन्वीशता, आणि तन्वीशता हे नाव देखील आपल्याला अतिशय परिचित असं अगदी आपल्या घरचंच नाव असल्यासारखं आहे. आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा पुरस्कार प्रदान करताना परिणिता फाउंडेशनला मनस्वी आनंद होतोय. डॉक्टर मेधा मेहेंदळे. मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी स्टेजवरच थांबण्याची विनंती करते आणि डॉक्टर मेधा मेहेंदळे यांना विनंती की आपण ह्या सत्काराला उत्तर द्यावं. माननीय डॉक्टर मेधा मेहेंदळे. सन्माननीय व्यासपीठ, प्रशांतजी, साक्षीजी, आज हा परिणिता पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद होतो आहे. कारण आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कार असो, उद्योगश्री असो किंवा महाराष्ट्र चेंबरचा महिला उद्योजिका पुरस्कार असो, प्रत्येक पुरस्काराच्या वेळेला देणाऱ्या व्यक्तीच्या भावना ह्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. आणि प्रशांतजी आणि साक्षीजी, खरोखर तुमच्या दोघांचं खूप कौतुक आहे.
आणि हॅट्स ऑफ टू यू की एवढ्या सगळ्या जणींचा सन्मान करायचा आणि एक सोशल फाउंडेशनच्या तर्फे हे काम करायचं, महिलांसाठी काम करायचं हे सोपं नाही. मी 30 वर्ष आरोग्य आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करते. हे करताना इतक्या वेगवेगळ्या अनुभवातनं मी गेले की मगाशी त्या म्हणाल्या की महिलेचं अर्धं आकाश आणि अर्धी जमीन असते. मला असं वाटतं अर्धं आकाश अर्धी जमीन काय नाही, सगळं महिलेचंच असतं आणि ती मग पुढच्या पिढ्यांना ते देत असते. कारण तिच्याकडे जर ही शक्ती असेल, एक घरात एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिक्षित होतं. एका स्त्रीला जर आरोग्याचं महत्त्व कळलं तर संपूर्ण घर आरोग्यमय होतं. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये 5 हिमोग्लोबिन असलेली बाई म्हणते काही होत नाही मला, मी ठीक आहे. आम्ही तिला सांगतो अगं 5 हिमोग्लोबिन आहे तुझं, ह्या केसमध्ये अमेरिकेत ॲडमिट करतात. पण आपल्याकडची बाई इतकी सोशिक असते, तिला वाटतं मला काही झालं नाही आहे, फक्त काळजी काय माझ्या घरच्यांची. आज परिणिता पुरस्कार, परिणिता म्हणजे पत्नी आणि परिणिता म्हणजे तज्ज्ञ. मला असं वाटतं की तुम्ही दोन्ही अर्थांनी हा पुरस्कार दिलेला आहे. कारण एक उत्तम पत्नीच चांगली पुढची पिढी घडवू शकते. कुठल्याही घरामध्ये मग ती कितीही उच्च पदावर जावो, अगदी घरामध्ये किती कूक असो, जेवण वाढायला असो, पण जेव्हा ती आई वाढते आणि प्रेमाने ती खायला सांगते, तो जो आनंद असतो तो जगातला सर्वोच्च आनंद असतो. आणि सगळ्यात 7 स्टार किंवा 12 स्टार हॉटेल हे आपल्या घरातलं जेवण असतं. त्याची तोड कुठल्याही दुसऱ्या जेवणाला येणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्या परिणितेचं प्रेम ओतलेलं असतं. आणि त्या प्रेमाने जेव्हा ती बाई पोळी बनवते, भात बनवते की मी माझ्या घरच्यांसाठी करते, मग ती घरात येणारी बाई जरी असली तरी ती आपल्यासाठी प्रेमाने जेवण बनवते, कारण ते आपल्यासाठी असतं. आणि जसा तुमचा आहार विहार तसा तुमचा स्वभाव. तुम्ही तामसी खाल्लत, विचार तामसी होणार आहेत. सात्विक खाल्लत, विचार सात्विक होणार आहेत. आणि माझ्याकडे येणाऱ्या महिलांना मी कायम एक सांगते की सगळ्यात महत्त्वाचा एक नियम लक्षात ठेवा, कधीही अन्याय सहन करू नका, पण दुसऱ्यावर अन्यायसुद्धा करू नका. दोन्ही महत्त्वाचं आहे. नाहीतर अन्याय सहन करायचा नाही म्हणून दुसऱ्यांना मी म्हणेल तीच पूर्व दिशा असंही झालं नाही पाहिजे. सगळ्यांचा सन्मान ठेवता आला पाहिजे. आणि हे करताना जेव्हा आम्ही साध्या सोप्या टिप्स देतो तेव्हा सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं. आम्ही असं सांगतो की 1 चिमूट हळद रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्या की तुमचं शरीर वज्रदेही होईल. म्हणजे बघा किती साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण आपल्याला माहितीच नाही. कोविडमध्ये तन्वीशता 2 गोळ्या नियमित घेणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला कोविड झालाच नाही. अनेकांनी सांगितलं की आम्हाला कोविड होऊन गेला, हे डॉक्टरना नंतर कळलं, आम्हाला काही झालं नाही. म्हणजे आयुर्वेदाचा मूलमंत्र हा आहे की आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी उत्तम टॉनिक घ्या. आणि ते उत्तम टॉनिक म्हणजे तन्वीशता टॅबलेट. तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती स्फूर्तीसाठी 1 गोळी सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातनं एकदा 2 गोळ्या नक्की घेऊन बघा. मला एका मुलीने विचारलं डॉक्टर वर्षानुवर्ष माझी आई दिवाळीला काही फराळ करत नाही, रेडीमेड आणते, यावर्षी ती चकल्या करते, चिरोटे करते, काय केलं काय तुम्ही? आपल्यामध्ये तो उत्साह निर्माण होणं हे खूप गरजेचं असतं. आणि एवढंच नव्हे तर आपण बघतो की मुलांना बुद्धीसाठी ब्रेन टॅबलेट देतो, 10वीत आलं की टेन्शन घेतो. काही गरज नाही आहे. गर्भवती स्त्रीने 6व्या महिन्यात जेव्हा बुद्धिधातू तयार होतो त्यावेळेला ब्राह्मीचा वेल घरात लावा, त्यातला 1 पान रोज खा. बाळ जन्मजात हुशार येईल, पण त्याच्यासाठी आईने मेहनत करायला पाहिजे. 1 चमचा लोणी 5व्या महिन्यात जेव्हा गर्भाचा हृदय धातू तयार होतो त्यावेळेला 1 चमचा लोणी गर्भवती स्त्रीने खाल्लं तर आयुष्यात त्या बाळाला हार्टचा त्रास होणार नाही. पण हे आपल्याला सांगितलं गेलं नाही. इथे कुंकू लावा, इथे आज्ञाचक्र आहे, याला दाब देऊन कुंकू लावलं की मेंदूचं कार्य सुनियंत्रित होतं. आपल्याला माहितीच नाही, त्यामुळे आपण काय करतो, आम्हीच का कुंकू लावायचं? स्त्री मुक्तीचा जमाना आहे. खरं तर पुरुषांना टिळा लावायला सांगितला पाहिजे आणि आपणही मेणावर पूर्वी कुंकू लावायचे दाब देऊन. सांगायला खूप काही आहे, पण परिणिता सन्मान हे आत्ता ते व्यासपीठ नाही. नाही तर मी अगदी 10 ताससुद्धा आयुर्वेदावर बोलू शकेन. आणि आयुर्वेद इतका सुंदर आहे की तुम्हाला असं वाटेल की अरे आम्ही काहीतरी चमत्कार ऐकला, पण हा चमत्कार नाही आहे, ही आयुर्वेदाची संस्कृती आहे. तेव्हा चरक, सुश्रुत, वाग्भट यांची पुस्तकं वाचा. आज इथे सगळ्या ज्या महिलांना पुरस्कार मिळाला आहे त्यासुद्धा हे घरामध्ये आहार विहार पाळतायत.
आपण हळदी कुंकू करतो त्यात पण आयुर्वेद आहे. कारण बरोबर संक्रांतीला तिळगुळ का खायचं आहे? कारण संक्रांतीला थंडी असते म्हणून तिळगुळ. उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं का प्यायचं? तर उष्णतेचा पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून कैरीचं पन्हं, आंब्याची डाळ. प्रत्येक ऋतूत आयुर्वेद आहे, आपल्या घरात आयुर्वेद आहे, फक्त आपल्याला तो माहीत नाही आहे. त्याचा अभिमान बाळगा. आणि आजारी पडलात की पहिल्यांदा कुठलंही हर्बल किंवा आयुर्वेदिक वापरा. त्यांनी नाही बरं वाटलं तर तुम्ही मॉडर्न मेडिसिन जरूर घ्या. जिथे जे घेणं योग्य आहे ते घ्यायलाच हवं, तेही चांगलंच आहे. पण पहिलं नैसर्गिक वापरा. नाही गुण आला तर तुम्ही दुसरं काही वापरा. गरजच लागत नाही दुसरं काही घ्यायची. हा माझा 30 वर्षांचा अनुभव आहे. आणि पेशंट्स वेगवेगळे पुरस्कार मला येऊन जेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद दिसतो ना, तो सर्वोच्च पुरस्कार असतो. पार्किन्सनचा कंप थांबलेले एक पेशंट आहेत. इतका कंप होता त्यांच्या हाताला की 15-20 वर्ष अमेरिकेमध्ये हॅरिसबर्गमध्ये राहत होते आणि हाताला पूर्ण कंप. डॉक्टरनी गॅरंटीड सांगितलं होतं की 1% कंप कमी होणार नाही. आत्ता जे स्टिरॉइड देतोय ती अशासाठी की दुसऱ्या हाताला पूर्ण शरीराला कंप येऊ नये. माझ्या दादरच्या क्लिनिकला आले होते, त्यांनी औषध सुरू केलं. 3 महिन्यात त्यांचा कंप पूर्ण थांबला. आणि त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला तिकडनं फोन केला अमेरिकेवरनं की तुम्ही मला नवजीवन दिलं, की हे होऊ शकतं. हे तिकडच्या डॉक्टरना पण विश्वास बसत नाही आहे. मला ते अमेरिकेला घेऊन गेले त्यासाठी की तुम्ही त्यांना सांगा तुम्ही काय औषध दिलं, की हे कसं काय झालं. शेवटी काय माहिती आहे का, औषधसुद्धा निष्ठेने द्यावं लागतं. ते चांगला गुण येणारं योग्य तज्ज्ञांनी केलेलं असावं लागतं आणि श्रद्धेने घ्यावं लागतं. आज इथे हे सगळे जे जमलेत ना, ते श्रद्धेने त्यांचं काम करतायत. आज राजेशजी असतील, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी माझी इच्छा आहे. कारण आमच्या सगळ्यांमध्ये मिलींना संधी मिळाली. आम्ही दुजाभाव करत नाही. महिलांनी त्यांनासुद्धा संधी दिली पाहिजे. आणि खूप सुंदर दिग्दर्शक आहेत. तेव्हा दिग्दर्शकाला एवढा सुंदर ऑडियन्स समोर असताना त्यांनीसुद्धा 2 शब्द बोलावेत अशी मी विनंती करते. निर्मलाताईंच्या हस्ते आज हा पुरस्कार मिळाला. मला खूप आनंद झाला. कारण प्रथम नागरिक आहेत त्या आपल्या मुंबईच्या, माजी प्रथम नागरिक. आणि त्या कायमच राहणार. माझी बीजी काही नसतं, आपण कायमच त्या पदावर असतो. आणि त्यांनी केलेली कार्य ह्यामुळे आज महिलेला सुखसोयी मिळत आहेत मुंबईमध्ये. त्यामुळे आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. खूप मोठं कार्य तुम्ही केलं आहेत आणि असंच कार्य पुढेही आमच्यासाठी करत राहा. आणि माझी तर इच्छा आहे की यांच्यासारख्या महिलेला आता ज्या पुढे होतील तयार, पुढच्या 25 वर्षात भारताची पंतप्रधान पण महिला झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. का हा देश आपला आहे आणि ती होईल, पुढची पिढी घडेल याची मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. आणि राजेशजींना पण 2 शब्द बोलावं अशी विनंती करते. राजेशजी नंतर बोलणार आहेत 2 अच्छा, शब्द. ठीक आहे. आणि दुसरं, आज इथे आलेल्या सगळ्यांना एक स्वीट स्लिम, आपलं तन्वीचं स्वीट स्लिम म्हणून टॅबलेट आहेत, 1 गोळी सकाळ संध्याकाळ, ते सगळ्यांना फ्री देणार आहोत. तेव्हा आपल्या स्टॉलवरनं ते नक्की घ्या. अशासाठी की आपण नेहमी आपल्या व्यापात असतो. डाएट जिम रोज करायला वेळ होत नाही, ते करायलाच पाहिजे. पण ते करता करता 1 गोळी सकाळ संध्याकाळ नाश्त्यानंतर जरूर घ्या. सड पातळ होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. औषध म्हणून घेऊ नका, टॉनिक म्हणून घ्या, फिटनेस टॉनिक. आणि आम्हाला जरूर तुमचा अभिप्राय कळवा. नंबर प्रशांतजींकडनं तुम्हाला मिळेल, नक्की अभिप्राय कळवा. अच्छा, आणि तुम्ही घटवलं आहेत ना, खूप आहे बघा. या पण काही वेगळं करून त्यांनी घटवलं आहे. वा वा वा, कौतुक आहे. पण हे करताना शास्त्रोक्त पद्धतीने करायला हवं, हेही लक्षात ठेवायला हवं. राजेशजींना नंतर संधी देणार आहे, त्यामुळे खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. संधी म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं आहे आपल्या सगळ्यांना. आणि सर्व मान्यवरांना व्यासपीठावरच थांबण्याची विनंती करते. आणि डॉक्टर मेधाताई, तुम्ही इतक्या पोटतिडकीने बोलताना की खरोखर ते प्रत्येकापर्यंत पोहोचतं तुमचं म्हणणं. आणि आयुर्वेदाच्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आपण ज्याला म्हणू शकतो त्या नक्कीच आपल्याला अंमलात आणता येऊ शकतात.